उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारी ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मला आज ही भाजी बनवायची होती। पहिलं तर भाजी निवडून घेतली आणि 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, कारण ह्या भाजीमध्ये खूप माती असते। जास्त तर भिजतच घालायची अर्धा-भर तास। नंतर कढईमध्ये तेल टाकलं 2 चमचे आणि तेल छान असं तापू दिलं आणि नंतर त्यामध्ये मी लसूण टाकला। लसूण छान असं भाजू द्यायचा लालसर होईपर्यंत। लसूण छान भाजला की वरून कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि तो कांदा त्यामध्ये टाकायचा आणि कांदा पण छान असं भाजून घ्यायचा। तर ही भाजी आहे ना, तर ही थोडीशी आंबट लागते आणि थोडीशी तिखट अशी खूप छान लागते। तर ही भाजी मी इथं कट करून घेत होते। नंतर ही भाजी कट करून घेतली आणि कांदा छान भाजला की त्यामध्ये हळद टाकली, त्याचबरोबर मीठ टाकलं आणि आपलं जे काळं तिखट आहे तर ते तिखट टाकलं। ते तिखट छान असं भाजून घेतलं आणि कट करून घेतलेली भाजी त्यामध्ये घातली। भाजी पण छान अशी परतून घ्यायची। तर ही भाजी आहे ना, शिजेल तितकी कमी होते आणि ही भाजी शिजवताना त्यामध्ये पाणी नाही घालायचं, मिठाचं पाणी सुटतं भाजीला। छान अशी परतून घ्यायची। जर पाणी घातलं तर भाजी खूप गिजगा होते। नंतर वरून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून छान अशी भाजी शिजवून घेतली। तर तुम्ही या भाजीला काय म्हणता? काही लोक या भाजीला घोळ म्हणतात, पण आमच्याकडे या भाजीला चिघळाची भाजी म्हणतात। तर तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा। बाय बाय।